हे केलं नाही म्हणून आम्ही CBD बेलापूरला पण गेलो होतो. तिथे पण सर्व साहेब लोक ईदच्या ह्याच्याने तिकडे बाहेर गेले होते, ते पण काय भेटले नाही म्हणून मॅडमने आम्ही परत आलो. परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मला जबाबला बोलवलं होतं पोलीस स्टेशनला. तेव्हा ते पोलीस आहेरे साहेब पण बोलले की 100% न्याय देणार, 100%. म्हणजे अक्षरशः त्या पोलिसाला पण वाटत होतं पंचनामा करताना ही हत्या आहे म्हणून. ते मला बोलले मला दुःख करायला शब्द नाही आहे तुझ्याजवळ. माझ्या पोरीला बघून मला ते आहेरे साहेब इतका सपोर्ट करत होते, पण अजून 13 दिवस झाले काही नाही. बिल्डर पण समोर येत नाही, पोलीस स्टेशनमधनं कोणी आलेलं नाही आहे, इथे कोणी आलेलं नाही. तेच म्हणजे पोलिसांकडे जे तुम्ही सांगितले, पोलिसांनी पण सांगितलं होतं मला. त्या आहेरे साहेबांनी मला सांगितलं, मला त्यांना पण दुःख वाटत होतं. त्यांनी मला स्पष्ट या भाषेत सांगितलं मी तुमच्याजवळ कसं दुःख व्यक्त करू. अतिशय खूप म्हणजे बेकार परिस्थिती आहे, पण तुम्हाला 100% आम्ही न्याय देऊ असं स्वतः आहेरे साहेब मला बोलले. अजूनही पुढे जात काहीच नाही. आणि ज्या बिल्डरकडून खरं तर अपेक्षा होती की त्यांनी यावं, तो अजून बिल्डर पण नाही आलेला आहे. एवढी मोठी घटना घडलेली आहे तर काही नाही कोणी नाही ते आलेलं. पुलिस जो है बिल्डर को बचाने की कोशिश कर रही है कहीं ना कहीं. आज आता वाटतं या संशयावर आज 12-13 दिवस व्हायला आले, एकही दिवस कोणी ते विचारायला आलेलं नाहीये. मग आता समजा ही जर परिस्थिती अशीच राहिली तर मग तुम्ही काय आता निर्णय काय करू? काय नाही, जर नाही भेटलं तर आम्ही मग सरकारकडे जाणार वरपर्यंत. प्रशासन से क्या मांग करेंगे? क्या मांग? साशनच्या आज माझ्या घरचा आधार नाही. मला 2 लहान मुली आहेत, सासू आजारी असते माझी, छोट्या मुली आहेत, लहान मुली आहेत माझ्या. एक मोठा घरचा आधारस्तंभ निघून पूर्ण घरातला आजार गेलेला आहे. नक्कीच या ठिकाणी बघा खूप मोठी शोककळा यांच्या घरावरती आलेली आहे. परंतु पोलिसही ज्या पद्धतीनं लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत का नाही ते एक प्रश्नच आहे. तर बिल्डराचं पण या ठिकाणी तर नक्की आता या ठिकाणी बिल्डरांच्याकडून काय तुम्ही हे कराल की त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार? बिल्डर अजून इथे आले म्हणजे पोलीस काय बोलवतात की नाही, काही इथे पोलीस पण नाही आलेले आहे, बिल्डर पण नाही, काहीच आम्हाला माहिती नाही पडलं. आम्ही फक्त तिथे जबाब देऊन आल्याच्या नंतर काहीच आम्हाला कळलेलं नाहीये. काही नाही काहीच होतं ना. बिल्डरने 12 दिवसामध्ये एकाही शब्दाने बिल्डरने एकाही शब्दाने 12 दिवसात विचारपूस तर दूर, पण पोलीस स्टेशनला त्याचं काम होतं यायचं, त्याने यायला पाहिजे होतं की नाही. आणि वॉचमॅनला पण पकडलं पाहिजे, कारण वॉचमॅनचा जास्त हात आहे त्याच्यामध्ये. आणि आर्यन बिल्डरला तर अटक झालंच पाहिजे, हे माझं मत आहे. आज 2 मुली उघड्यावर पडल्यात, तिने काय करायचं? आज सासूबाईंना आधार, एकामेकींना दोघींचाच आधार आहे कुटुंब त्यांचं, पण शेवटला नवरा तो नवराच असतो की नाही. मग आज मला असं म्हणायचं आहे की तुम्ही अजूनपर्यंत का झोपलात, पोलीस का झोपलेत अजूनपर्यंत? म्हणून आम्हाला वरपर्यंत जायचं आहे आणि न्याय तर पाहिजेच आम्हाला. फोनचे डिटेल्स नाही बोले, ते बोललेले 4 दिवसामध्ये आम्ही सर्व ते फोन हे करतो, त्याच्यानंतर तुम्हाला बोलवतो. फोनचं पण नाही अजून काय डिटेल्स आलेले आहेत, त्याच्यासाठी पण नाही बोलवलं. मोबाईल तिकडे जमा आहे पोलीस स्टेशनला, ते पण नाही सांगितलं आहे काय. शेवटचा कॉल आम्ही सांगितला होता, पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला सांगा, आम्हाला बोलवा, दाखवा, ते पण अजून काहीच दाखवलेलं नाही आहे. पण बिल्डरने यायला पाहिजे होतं असं आमचं मत आहे. पोलीस स्टेशनला 12 दिवसात त्यांनी हजेरी लावायलाच पाहिजे होती. 13 दिवस झाले तुम्ही अजिबात काय हालचाल केली नाही. आम्ही गेलो तर आम्हाला तुम्ही उलटे बोलता. पोलिसांचं काम आहे की नाही बोलायचं? आज ती दुःखी आहे, आम्ही दुःखी आहे, मग तुम्ही काय करता इथे खुर्चीवर बसून काय करता? आम्ही तिथून बेलापूरला गेलो. घटना तर साधीसुधी दिसत नाही, म्हणजे वरतून बोलल्यासारखं भयंकर सगळे चित्र. पण तिथे सर मला काय बोलायचं, तिथे कामाला नव्हता तो, बरोबर आहे ना. मग तुम्ही वर कसं पाठवलं? वॉचमॅननी त्यांना पाठवलं आणि परत तुम्ही बघितलं पण नाही खाली आलंय की नाही, ते बघायचं तुमचं काम होतं, ते पण बघितलं नाही. आज एवढी मोठी सिक्युरिटी, एवढा मोठा बिल्डर आणि त्या एवढ्या मोठ्या साईडवरती फक्त एक वॉचमॅन ठेवलाय, फक्त एक वॉचमॅन मला बोलला ना की त्यांचं नाव सांगितलं, टोपण नाव पण त्या वॉचमॅनला माहिती होतं त्यांचं, आणि डायरेक्ट मला सांगितलं 5व्या माळ्यावरती शोधा. म्हणजे त्याला पूर्णपणे माहिती होतं ते 5व्या माळ्यावरती गेलेत. हां, म्हणूनच बोलतो आम्ही, वॉचमॅनचा पूर्ण हात आहे आणि बिल्डरचा.